मुख्यमंत्री लाडकी योजनेपाठोपाठ राज्य सरकारने एक चांगली स्कीम होतकरू विद्यार्थ्यांसाठी आणलेली आहे. त्याला मी होतकरू म्हणेल किंवा महत्त्वाकांक्षी योजना म्हणेल. युती सरकारने, म्हणजेच तुम्ही मागे पाहत असाल आपल्या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि यांनी म्हणजेच युती सरकारने राष्ट्रवादी असेल, अजितदादांची राष्ट्रवादी, त्याचबरोबर भाजप असेल आणि शिवसेना असेल, या तीनही पक्षाच्या युती सरकारने मुलांसाठी एक चांगली कार्यक्रम योजना, एक चांगली योजना आणलेली आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांनी महिन्याला 1,500 रुपये द्यायचं ठरवलं. पण आपल्या राज्यामधील जे काही युवक आहेत ज्यांना रोजगाराची संधी पुढच्या 6 महिन्यासाठी या राज्य सरकारमार्फत राज्यातले जेवढे काही सरकारी विभाग आहेत किंवा काही ज्या खाजगी कंपनी आहेत याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 6 महिन्यासाठी काम करता येणार आहे. मग ही योजना आहे. ह्या योजनेबद्दल मी वैभव राऊत आज तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. या योजनेसाठी पात्रता काय काय आहेत, अटी काय काय आहेत किंवा कोणते विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतात. बघा, याच्यामध्ये महास्वयं ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती याची नोंदणी करायची आहे आणि नोंदणी प्रमाणपत्र भेटल्याच्या नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस आधी मी सविस्तर सांगतो. नेमकं योजना काय आहे बघा. राज्य सरकारने सांगितलंय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती, हा GR आहे राज्य सरकारचा. याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण, जे युवक आहेत ज्यांचं वय 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंत आहे, हे यांना राज्य सरकार आता कोणत्या तरी सरकारी विभागामध्ये जॉब देणार आहे. याच्यामध्ये आपल्याला राज्य सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला पुढच्या 6 महिन्यासाठी राज्य सरकार एक चांगल्या पद्धतीचा जॉब देणार आहे. मग हे राज्य सरकारने आताच योजना आणली. याच्या आधी याची गरज होती योजनेची. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आपण खूप विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खूप बेरोजगार तरुण आहेत अजूनही. पण या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच राज्य सरकारने ही योजना आणली. आपल्याला त्यासाठी काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे असे खूप सारे प्रश्न आहेत लोकांसमोर. पण आपल्याला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आणि जास्त करून मी सांगेल, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतायत, प्रत्येक सिटीच्या ठिकाणी म्हणा किंवा कुठे ना कुठे स्पर्धा परीक्षा करतायत, अशा विद्यार्थ्यांनी जास्त करून अप्लाय करायला पाहिजे. कारण जे काही तुमचं सिलेक्शन आहे ते सिलेक्शन हे गाव पातळीवरती नाही. म्हणजे एखादी ग्रामपंचायतला एखादी महाराष्ट्र दूत म्हणून किंवा मुख्यमंत्री दूत म्हणून जागा आहे, प्रत्येक जिल्हा परिषदला जागा आहे, बँकेमध्ये जागा आहे, परत जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेमध्ये जागा आहे. पण याची सिलेक्शन करण्याची प्रोसेस ही कोणत्याही सरपंचाच्या हातामध्ये नाही, उपसरपंचाच्या हातामध्ये नाही किंवा गाव पातळीवरती याची प्रोसेस नाही आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जेवढे कागदपत्र स्ट्रॉंग आहेत, ज्याचं एज्युकेशन चांगलं आहे, कॉम्प्युटर नॉलेज आहे, असे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. आणि जे होतकरू विद्यार्थी आहेत की ज्यांना काम करता करता शिकता येईल, जसं काही विद्यापीठामध्ये कमवा आणि शिका योजना असते, तसंच या 6 महिन्याचा एकत्र जर पैसे साठवले तर पुढचं 1 वर्ष त्या विद्यार्थ्यांचं निघू शकतं. मग ह्या योजनेची थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊ. बघा याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता 5,500 कोटी निधी सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. एवढा निधी सरकार याच्यामध्ये खर्च करणार आहे. हे शिंदे साहेबांनी सांगितलं आणि अजितदादांकडे निधीचं काम आहे. शिंदे साहेबांनी योजना आणलेली आहे आणि अजितदादा आता निधी देणार आहेत त्याच्यामध्ये. मग हे कार्यक्रमाची नेमकं उद्दिष्टे स्वरूप दिलेली आहे. आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. आणि याच्यामध्ये अंमलबजावणी करणारी संस्था आहे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्फत ही योजना राबवली जाणार आहे. त्याच्यामुळे ग्रामपंचायत किंवा बाकीच्या कोणत्याही संस्थेचा, पंचायत राज म्हणा किंवा कोणत्याही घटकाचा याच्यामध्ये काही नाही, फक्त त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे. बाकी याच्यामध्ये योजनेचे ठळक वैशिष्ट्ये बघा. 12वी ITI पदविका, पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार जे काही असतील त्यांनी ही जी महास्वयं म्हणून जी वेबसाईट आहे, या महास्वयं वेबसाईटवरती त्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची. ऑनलाईन नोंदणी केलं तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटेल आणि त्या सर्टिफिकेटला तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स लावून ज्या कार्यालयात तुम्हाला जॉब करायचा आहे, जिथे 6 महिने तुम्हाला काम करायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधीत 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे सरकार. कार्यक्रम पुढचे 6 महिने आहे. मी लगेच क्लिअर करतो. खूप साऱ्या शंका आहेत, 6 महिन्याच्या नंतर काय होईल,
6 महिन्याच्या नंतर हे जे काही स्कीम आहे, ही जी काही योजना आहे मुख्यमंत्री युवा रोजगार योजना, ही पुढे चालू राहील का याच्याबद्दल काही आपल्याला सध्या सांगता येत नाही. पण सध्या तुम्ही ॲप्लिकेशन करून टाका. काही जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन सुद्धा झालेले आहेत, विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर सुद्धा भेटलेले आहेत प्रत्येक विभागामध्ये. मग पुढचं याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट, जी काही तुमची पात्रता आहे ही बघा, ह्याच्यासाठी पात्रता काय काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र राज्याचा तो रहिवासी असायला पाहिजे. जे काही तुमच्या आस्थापना आहेत, उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योजकता म्हणजे जे मी तुम्हाला सांगितली साईट, या साईटवरती तुमची नोंदणी असायला पाहिजे. आणि ह्याच्यानंतर पुढे बघा, शैक्षणिक पात्रता आहे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्ष. म्हणजे असेच तरुण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात की ज्यांचं वय 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंत आहे, असे लोक अप्लाय करू शकतात. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी, ITI, पदविका, पदव्युत्तर आणि पदव्युत्तर असावी. जसं शिक्षण तसं पेमेंट भेटेल. खाली लगेच त्यांनी सांगितलंय 12वी पास असेल तर 6,000 रुपये, ITI किंवा पदविका असेल तर 8,000 रुपये आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला भेटणार आहेत. आणि हे कुणाच्याही बंधनात राहून नाही आहेत. याच्यामध्ये जे काही राज्य सरकार आहे ते तुम्हाला कामाची विभागणी सुद्धा करून देणार आहे आणि तुम्हाला 6 महिन्यासाठी तुमचा करार केला जाईल. पुढची अट आहे, तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी आहे. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता, मी जी तुम्हाला वेबसाईट सांगितली महास्वयं, याच्यावरती नोंदणी असणं गरजेचं आहे. एक नोंदणी ID भेटेल तुम्हाला, तो नोंदणी ID प्रत्येक फॉर्ममध्ये तुम्हाला टाकायचा आहे. म्हणून ही वेबसाईट सध्या बऱ्यापैकी चांगली चालत नाही आहे, पण रात्री जर तुम्ही या वेबसाईटवरती गेलात तर रात्री ही वेबसाईट चांगल्या पद्धतीने चालेल आणि याच्यावरती तुम्हाला नोंदणी करायची आहे. त्यांनी तुमचा संपर्क कार्यालय सुद्धा दिलेला आहे, म्हणजे कोणाला काही अडचण आली त्याच्यावर तुम्ही संपर्क वगैरे साधू शकताय. अशा पद्धतीची ही योजना आहे. बरीच ही योजना खेड्यापाड्यामध्ये युवकांपर्यंत अजून गेलेली नाहीये. जशी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली, तशी या योजनेची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर बघा, जेवढे काही सरकारी विभाग आहेत प्रत्येक आपल्या राज्यामध्ये, बँक असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायतच्या सगळ्या समित्या असतील, पंचायत समिती असेल, त्याचबरोबर ST महामंडळ असेल, नंतर पुढे कोणतं जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा बाकी ग्रामपंचायत असेल, या प्रत्येक ठिकाणी एका संस्थेसाठी एक उमेदवाराची निवड केली जाणार आहे 6 महिन्यासाठी. ग्रामपंचायत असेल तर एका ग्रामपंचायतला एक, एका जिल्हा परिषदला एक. ST महामंडळ जे तालुक्याचं असेल त्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला 40-50 जागा त्याच्यामध्ये काढल्या जातील एक अंदाजे. त्या प्रत्येक तालुक्याकडे जागा निघणार आहेत आणि प्रत्येक विभागाचा वेगवेगळा GR निघेल याच्यामध्ये. म्हणून तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये जाऊन चौकशी करणं आहे. जर तुम्हाला ST महामंडळामध्ये 6 महिने काम करायचं आहे, तुम्ही ST महामंडळाचे जे आगार प्रमुख असतील किंवा तिथं काही नोटीस लावले असतील किंवा तिथलचा GR असेल तर तुम्ही ते काढून घ्या. जर तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही केंद्र प्रमुख असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील त्यांना भेटून घ्या. ग्रामपंचायत असेल तर पंचायत विभाग आहे पंचायत समितीमध्ये, मग पंचायत समितीमध्ये तुम्ही तिथे जाऊन त्यांना विचारा. तहसीलदार कार्यालयामध्ये काही व्हॅकन्सीज असतील तर त्यांना विचारून घ्या. किंवा बँकामध्ये काम करायचं असेल तर बँकेचे जे केंद्रीय कार्यालय असतात त्यांच्यामध्ये जाऊन चौकशी करा. जिल्ह्याच्या काही जिल्हा मध्यवर्ती बँक असतील तर त्या ठिकाणी सुद्धा व्हॅकन्सीज आहेत. म्हणजे मी शुद्ध मराठीमध्ये म्हणतोय, राज्यामधील ज्या काही संस्था आहेत सरकारी संस्था, त्या प्रत्येक संस्थेमध्ये एक माणूस ते देणार आहेत. नंतर पुढे बघा, अजून मला याच्यामध्ये एक मुद्दा सांगायचा राहिला की काही खाजगी संस्था सुद्धा आहेत. पण खाजगी संस्था कोणत्या कोणत्या याच्यासाठी पात्र आहेत बघा, त्यांनी इथे सांगितलेलं आहे, मी तुम्हाला ते पण क्लिअर करून टाकतो. जे काही प्रायव्हेट बघा, उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष, असे काही उद्योग आहेत की ज्यांची 3 वर्ष याच्या आधी स्थापना झालेली आहे आणि त्या उद्योगाचा GST नंबर किंवा सर्टिफाईड वगैरे हे जे काही डॉक्युमेंट्स असतील सगळे क्लिअर, त्या प्रायव्हेट कंपनीला सुद्धा गव्हर्नमेंट एक मुलगा देणार आहे. पण आधी गव्हर्नमेंटच्या मागे लागा. गव्हर्नमेंटचा 6 महिन्यासाठी काळ आहे आणि पुढची चिंता करायची नाही 6 महिन्याच्या नंतर काय होईल काय नाही. 6 महिने या स्कीमचा लाभ घ्या. 6 महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये करणारे विद्यार्थी, समजा एखादा विद्यार्थी पदव्युत्तर आहे आणि ज्याला महिन्याला 60,000 रुपये याच्यामध्ये भेटत आहेत, तर महिन्याला 60,000 रुपये जर त्या विद्यार्थ्याला भेटत असतील तर 60,000 रुपये जर त्याने कमवले अभ्यास करता करता, तर पुढचं 1 वर्ष याच्यामध्ये निघू शकता येते. महाराष्ट्र पोलीस असेल, MPSC असेल, गोरगरिबाचे लेकरं या ठिकाणी काम करू शकतात. आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लेकरांमध्ये एक चांगलं स्किल असतं.
जे ह्या डिपार्टमेंटला न्याय देतील. समजा एखादा जिल्हा परिषदची जागा आहे, एखादा मुलगा त्या ठिकाणी MPSC करतोय, तर MPSC त्याला चांगलं नॉलेज आहे, तो विद्यार्थी तर चांगल्या पद्धतीने शिकू शकतोय. एखादा मुलगा समजा चांगला सरळ सेवा करणार आहे, त्याला चांगलं थोडंसं नॉलेज आहे, तर या ठिकाणी जिल्हा परिषदला स्कॉलरशिप असतील, नवोदय असतील, असे त्या लेकरांना थोडीशी चांगली माहिती देऊ शकतो. एखादा समजा विद्यार्थी आहे की ज्याला राजकारणातलं खूप सारं नॉलेज आहे, तो विद्यार्थी मुख्यमंत्री दूत म्हणून ज्या काही योजना असतील, ह्या योजनेची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी त्या गावामध्ये करू शकतो. म्हणून जे क्वालिफाईड लोक आहेत, जे सध्या कुठेही अप्लाय, म्हणजे तुम्ही बाहेर गावी जरी राहत असाल तर 6 महिने गावात जाऊन राहा. जे तुम्हाला बाहेर सिटीमध्ये अभ्यास करायचा आहे ते 6 महिने घरामध्ये स्वतःची एक चांगली रूम तयार करा, स्वतःची चांगली रूम करा आणि 2-3 तास, 4 तास, 5 तास जे तुमचे नियम असतील त्या नियमाच्या अधीन राहून तुम्ही त्या संस्थेमध्ये काम करा आणि बाकी तुमची ही पैशाची साठवणूक करा. ही स्कीम संपल्याच्या नंतर तुम्ही ही स्कीममध्ये सिटीमध्ये परत या, लायब्ररी जॉईन करा, अभ्यास करा, पण घरी राहून अभ्यास करा. ही स्कीम घेताना 10,000 रुपये कमवताना आणि तिकडं सेटल होऊन जातात, लग्न बिग्न करताल. अशी भानगड करू नका याच्यामध्ये. म्हणून बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर चांगलं राहील. जे स्पर्धा परीक्षा करत नाहीत किंवा आयुष्यभर त्यांना जॉबच करायचा आहे, बघा 10,000 तुमचं काही भागणार नाही. 10,000 म्हणजे काय लाईफ टाईमची अमाऊंट नाही किंवा ही सरकारने काय तुम्हाला आयुष्यभराची तरतूद केलेली नाही, हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून या 10,000साठी चांगला जॉब सोडणं किंवा बाकीचं काही करणं हे सगळं फालतूपणा आहे. पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये ज्यांना गरज आहे पैशाची, असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकताय. आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा ज्यांना थोडंसं सध्या तात्पुरतं 6 महिने गरज आहे, असे लोकांनी इथं अप्लाय केला तर चांगलं राहील. ठीक आहे. तर ही जी काही माहिती आहे, तर ही माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा आणि बऱ्यापैकी याची चांगली अंमलबजावणी करा. काही तालुक्यामध्ये, काही जिल्ह्यामध्ये ऑलरेडी याची प्रोसेस सुरू झालेली आहे. मी व्हिडिओ बनवायला थोडासा लेट झाला माझ्याकडून, पण अजूनही काही जागा बाकी आहेत. जर एखाद्या ग्रामपंचायतीची जागा भरली असेल, जिल्हा परिषदेची जागा भरली असेल, तर SD महामंडळ आहेत, बँकाच्या जागा अजून बाकी आहेत, मध्यवर्ती बँकेच्या जागा बाकी आहेत. म्हणून प्रत्येक तालुक्याची वेगवेगळी प्रोसेस आहे. तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती प्रोसेस राबवली जाते. म्हणून त्या जिल्ह्यामधील कुणी युवक असतील तर या युवकांपर्यंत लिंक शेअर करा आणि या योजनेचा पुढच्या 6 महिन्यासाठी लाभ घ्या. ठीक आहे. चला, मी इथेच थांबतो. बाकी जर तुमच्या काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. चला, ओके, थँक्यू.